तर भारतातील गरिबी आणि विकास हा टॉपिक आता आपण अभ्यासत आहोत. भारतातील गरिबी आणि विकास. तर मागील तासाला आपण गरिबी आणि विकास पाहत होतो. आता आपल्याला भारतातील गरिबी आणि विकास अभ्यासायचा आहे. आपण जर भारताचा विचार केला तर भारतानं नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेलं आहे. म्हणजेच काय? राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता देशानं आपलं आर्थिक धोरण राबवलेलं आहे. म्हणजेच भारतानं राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक बाबीला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. भारताचा जर विचार केला तर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारताची स्थिती ही हलाखीची होती. भारतामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं. मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य होतं आणि या स्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला आपला विकास साध्य करायचा होता. भारताच्या या विकास प्रक्रियेचे प्रामुख्यानं 3 महत्वाचे पैलू आपल्याला पाहायचे आहेत. पहिला हा विकासाचा पैलू आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतामध्ये लोकसंख्येची मोठ्या प्रमाणात समस्या होती. याच बरोबर रोजगाराची समस्या होती, बेकारी होती. या बेकारी बरोबर गरिबीची समस्या होती, अन्नधान्याची समस्या होती. अशा या अनेक समस्येमधून भारताला बाहेर काढण्यासाठी त्यावेळचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिकीकरणावर भर दिलेला होता आणि हे आधुनिकीकरण म्हणजेच औद्योगिकरण त्यांना अभिप्रेत होतं. कारण रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणं आवश्यक होतं आणि म्हणून रोजगार निर्मिती करायची असेल तर औद्योगिकरण गरजेचं आहे. हे नेहरूंपुढचं ध्येय होतं आणि म्हणून त्यांनी औद्योगिक उत्पादन वाढीवर भर दिलेला होता. लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणावरील उद्योगांवर त्यांचा भर होता. मोठ्या प्रमाणाचे उद्योगधंदे वाढीस लागले. उद्योग व्यवसाय कारखानदारी वाढली. ही कारखानदारी वाढीस लागली म्हणजे लोकांना रोजगार मिळेल, रोजगार उपलब्ध होईल. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला जो रोजगार प्राप्त होणार आहे म्हणजे कामगारांना रोजगार मिळाला तर त्यांना उत्पन्न मिळेल, पैसा मिळेल आणि त्याच्यातून गरिबी दूर होईल, त्यांची बेकारी दूर होईल असा दृष्टिकोन त्यावेळेला पंडित नेहरू यांनी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर विचार केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्योगधंद्यावर भर दिलेला होता. कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला त्यांनी महत्व दिलेलं होतं आणि औद्योगिकरणाबरोबरच जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधनं म्हणून त्यांनी पाहिलेली होती. म्हणजेच काय? उद्योगधंदे वाढीस लावायचे, उद्योगधंद्यावर भर द्यायचा, पण त्याच बरोबर जमिनीची सुधारणा आणि जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधनं म्हणून त्याचा सुद्धा कसा विकास झाला पाहिजे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये आखलेले ध्येय होतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्योगधंदे वाढीवर भर दिला. लघु उद्योगापेक्षा मोठमोठे उद्योग कसे भारतात येतील, मोठमोठे उद्योग कसे भारतात सुरू करता येतील आणि हे उद्योग सुरू केले म्हणजे लोकांना रोजगार कसा प्राप्त होईल. हा रोजगार प्राप्त झाल्यावर गरिबीची, दारिद्र्याची समस्या कशी दूर होईल हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेलं होतं. हे करत असताना जमिनीची सुधारणा सुद्धा त्यांना अभिप्रेत होती आणि जमिनीची सुधारणा करताना जलसिंचनावर त्यांनी भर दिलेला होता. यासाठी
मोठमोठ्या धरणाच्या उभारणीवर सुद्धा पंडित नेहरूंनी भर दिला होता. हा पहिला पैलू आपण पाहूया अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण. आता आपल्याला दुसरा पैलू पाहायचा आहे, तो म्हणजे आत्मनिर्भरता. दुसरा पैलू आपण पाहतो आहोत आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध हा आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आलेला आहे पहा. म्हणजेच भारतातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक हा आत्मनिर्भर बनला पाहिजे आणि हा आत्मनिर्भर बनण्यासाठी भारताची राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ होती. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचं आयातीला पर्यायी धोरण. यामध्ये भारतानं स्वदेशी कारखाने आणि स्वदेशी उद्योग विकसित करण्यावर भर दिला होता. म्हणजे नुसत्या आयातीपेक्षा भारतातले जे स्वतःचे कारखाने कसे उभे राहता येईल आणि भारताचा स्वतःचा उद्योग कसा विकसित होईल यावर भारतानं भर दिलेला होता. भारतानं इतर राष्ट्राकडून आर्थिक मदत घेतली होती. पण ती प्रामुख्यानं जी आर्थिक मदत भारतानं इतर राष्ट्रांकडून घेतली होती, ती आर्थिक मदत ही सार्वजनिक क्षेत्रात वापरण्यात आलेली होती. म्हणजे सरकारी मालकीचे जे उद्योग आहेत, या सरकारी मालकीच्या उद्योगासाठी भारतानं इतर राष्ट्रांकडून मदत घेतली, तिचा वापर केलेला होता. म्हणजे सरकारी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी भारतानं वेगवेगळ्या राष्ट्राकडून आर्थिक मदत घेऊन सार्वजनिक क्षेत्र भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता. ही आत्मनिर्भरता आपण हा दुसरा पैलू विकास प्रक्रियेतला पाहिलेला आहे. आता तिसरा आणि महत्वाचा पैलू आहे, तो म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. आपण जर भारताचा विचार केला, तर भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला होता. म्हणजेच भारतानं प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली होती. नियोजन आयोगाची स्थापना केली होती. या नियोजन आयोगाचा उद्देश काय होता? की पुढील 5 वर्षाचं नियोजन अगोदरच करायचं आणि त्याद्वारे देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विकासावर भर द्यायचा. ही पंचवार्षिक नियोजनाची योजना भारतानं स्वीकारली होती. मार्च 1950 मध्ये भारत सरकारनं लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केलेली होती. केव्हा? मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचं एक उद्दिष्ट होतं, ते म्हणजे भारतात जी संसाधनं आहेत त्याचा परिणामकारक आणि संतुलित वापर करून नियोजन करायचं. म्हणजे जी साधन सामग्री आहे तिचा पुरेपूर वापर करायचा आणि संतुलित वापर करायचा आणि भारताचं नियोजन करायचं. अशा प्रकारची पंचवार्षिक नियोजनाची ही कल्पना भारतानं स्वीकारलेली होती. त्यासाठी नियोजन आयोग म्हणजेच इंग्रजीमध्ये प्लॅनिंग कमिशनची स्वतंत्र पद्धतीनं भारतानं निर्मिती केलेली होती. पंचवार्षिक योजनेद्वारे हा नियोजन आयोग 5 वर्षाच्या विकास योजनेचं नियोजन अगोदरच करायचा आणि त्या नियोजनानुसार देशाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जायचा. या नियोजन आयोगानं देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केलेल्या होत्या आणि त्यावेळेला खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला जास्त महत्व देण्यात आलेलं होतं. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे सरकारी मालकीचे उद्योग आणि खाजगी क्षेत्राऐवजी या प्लॅनिंग कमिशननं म्हणजेच नियोजन आयोगानं सार्वजनिक म्हणजे सरकारी मालकीच्या उद्योगांना जादा महत्व दिलेलं होतं. भारताची समाजवादाची संकल्पना जी होती त्याचा उद्देश होता
की कल्याणकारी राज्य राबवणं. कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणं म्हणजे काय? तर जनतेचं अधिक हित साधणे, जनतेचं अधिक कल्याण करणे आणि जनतेच्या कल्याणाची काळजी घेणे यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारनं मोठ्या प्रमाणावर भर दिलेला होता. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भरभराटीला आणून लोकांचं हित साधणं, कल्याण साधणं हा सरकारचा उद्देश होता आणि त्याचबरोबर रोजगार निर्मितीत वाढ करायची. कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन द्यायचं, सार्वजनिक क्षेत्रात अधिक लक्ष द्यायचं आणि अधिकाधिक रोजगार निर्मिती करणं यावर भारत सरकारचा पंचवार्षिक योजना राबवून भर देण्यात आलेला होता. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग उत्तम मार्ग म्हणून स्वीकारण्यात आलेला होता, की सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे वाढवायचे, कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवून त्याला प्रोत्साहन द्यायचं, रोजगार निर्मिती करायची आणि याच्यातून दारिद्र्य कसं दूर होईल हे पाहण्याचा मार्ग भारत सरकारनं राबवलेला होता, ही पंचवार्षिक योजना. आपण जर विचार केला तर 1960 ते 70 च्या दशकामध्ये भारतामध्ये काही बदल घडवून आणलेले होते. यामध्ये 1960 च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केलेलं होतं, की 60 च्या दशकात भारतामध्ये शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल यासाठी प्रयत्न करण्यात आलेला होता 60 ते 70 च्या दशकामध्ये. यासाठी हरित क्रांती ची संकल्पना राबवली. भारतात हरित क्रांती झाली. हरित क्रांती म्हणजे काय? तर जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास करायचा. विशेषतः गहू, तांदूळ यामध्ये गहू तांदळाच्या जास्तीचे उत्पन्न देणाऱ्या जाती शोधून काढण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं गव्हाचं, तांदळाचं उत्पादन कसं जास्त होईल हे पाहिलेलं होतं. याच बरोबर कृत्रिम खतांचं व कीटकनाशकांचं वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार ही सुद्धा हरित क्रांतीतली बीजे आहेत. म्हणजेच अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांचा विकास, कृत्रिम खताचं व कीटकनाशकांचं वितरण आणि सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार याद्वारे 1960 च्या दशकामध्ये भारतात हरित क्रांती घडवून आणण्यात आली होती. या हरित क्रांतीचा उद्देश काय होता? तर कृषी उत्पादनामध्ये वाढ करून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणं, भारताची अन्नधान्याची गरज ही भारतातच भागली पाहिजे, हा त्याचा हरित क्रांतीचा उद्देश होता. 1980 च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं होतं. भारताचं सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हतं. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. भारतातील भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण झालेलं होतं. म्हणजे सत्ता ही फक्त केंद्र सरकारकडे किंवा राज्य सरकारकडे न राहता ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या पंचायत राज व्यवस्थेकडे येऊन ठेपलेली होती. शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिकेकडे सत्ता आलेली होती आणि या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण झालेलं होतं. ग्रामीण भागापर्यंत सत्तेची वाटणी झालेली होती. असं असलं तरी सुद्धा फार याच्यात यश आलं असं नाही. भारताला आर्थिक अडचणीमुळं संकटाचा सामना करावा लागत होता. या आर्थिक अडचणीमुळं भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतलं. ज्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतात. या IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताला
कर्ज घ्यावं लागलं. कारण भारताची आर्थिक स्थिती ही अडचणीची होती आणि त्याच्यावर मात करून भारत सरकारनं आपला विकासाचा प्रयत्न चालू ठेवलेला होता. तर भारतानं नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्याशी संबंध समजून घेतलेला आहे, की भारताला विकास करायचाच, आर्थिक वाढ साध्य करायचीच आहे. परंतु भारतातील लोकांची जीवनशैली याच्या संदर्भात कशी आहे, हे समजून भारतानं घेतलेलं होतं. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीनं म्हणजे नुसता आर्थिक विकास करायचा नाही, तर या आर्थिक विकासाच्या जोडीनं सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला भारतानं महत्त्व दिलेलं होतं. नुसता विकास, विकास, विकास नाही, तर या विकास हा फक्त उच्चवर्णीयांचा किंवा श्रीमंतांचा विकास भारताला अभिप्रेत नव्हता, तर याच बरोबर समाजातील तळागाळातील लोकांचा विकास, दुर्बल घटकांचा विकास, मागास घटकांचा विकास, स्त्रियांचा विकास, अपंगांचा विकास, ही जी दुर्बल घटक आहे या सर्वांचा विकास भारताला अभिप्रेत होता. म्हणजेच भारताला सामाजिक न्याय अभिप्रेत होता. विकास झाला पाहिजे, आर्थिक वृद्धी झाली पाहिजे. या आर्थिक वृद्धी किंवा विकासाबरोबरच भारताला सर्वांगीण विकास साधायचा होता. सामाजिक न्याय म्हणजे जो घटक विकासापासून वंचित आहे, समाजाची जी विषम बाब आलेली आहे, या वंचित घटकाला सुद्धा समाजाच्या बरोबरीत नेण्यासाठी त्यांच्या विकासाकडे सरकारनं खास लक्ष दिलेलं होतं. ही सामाजिक न्यायाची संकल्पना भारताला अभिप्रेत होती आणि या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्यांचा अधिक विकास कसा करता येईल हे भारत सरकारनं पाहिलेलं होतं. यासाठी गरिबीचं निर्मूलन करणं आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचं धोरण राहिलेलं आहे. म्हणजे विकास साधताना फक्त विशिष्ट घटकांचा विकास न साधता संपूर्ण यंत्रणेचा, संपूर्ण घटकांचा विकास झाला पाहिजे. यामध्ये मागासवर्गीय असतील, दुर्बल घटक असतील, वंचित असतील, या सगळ्यांचा विकास भारताला अभिप्रेत होता आणि ह्या सर्वांचा विकास करत असताना सामाजिक मागासलेपण ज्यांच्यामध्ये आहे त्यांचा विकास भारताला साधायचा होता. दुर्बल घटकांचा विकास साधत होता आणि ही सामाजिक न्यायाची संकल्पना, समतेवर आधारित सामाजिक न्यायाची संकल्पना राबवून सर्वांगीण विकास भारताला अभिप्रेत होता. यामध्ये जे घटक विकासापासून दूर आहेत, अशा घटकांच्या विकासावर भारताला अधिक लक्ष द्यायचं होतं. नव्हे तर भारतानं हा सामाजिक न्याय राबवून अशा विकासापासून वंचित घटकांना त्यांचा खास विकास साधण्यासाठी त्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. म्हणजे समग्र संपूर्ण घटकांचा विकास करायचा, सर्वांगीण विकास करायचा हे भारताचं धोरण होतं आणि भारताच्या विकासाचं धोरण हे काळानुरूप बदलत गेलेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडलेला आहे. म्हणजेच भारतानं आपलं विकासाचं ध्येय धोरण राबवत असताना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल झालेला आहे, या हे लक्षात घेऊन भारतानं विकास साधला. हे करत असताना सामाजिक न्याय, दुर्बल घटक, वंचित घटक यांच्याही विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. गरिबांच्या गरिबी निर्मूलनावर भारतानं भर दिला आहे आणि सर्वांगीण विकास साध्य करण्याचा प्रयत्न भारत सरकारनं केलेला आपला पाहायला मिळतो.